नमस्कार, आपण पाहतात युगंधर महाराष्ट्र न्यूज. पाहूया आजच्या काय ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगरतून आहे. सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या. उल्हासनगर. विविध गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. हत्येचा प्रयत्न, जबरी, चोरी, घरफोडी अशी एकूण 10 गुन्ह्यात फरार असलेल्या हितेंद्र गुलबीर ठाकूर याला तांत्रिक तपासाद्वारे गुजरातमधील वापी येथून ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी कसून चौकशी केली असता या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करीत आहेत. मध्यवर्ती पोलीस स्टेशनकडे 2022 साली संदीप गायकवाड नावाच्या युवकावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये जो मेन आरोप होता ते गुलबीर ठाकूर, याच्या अगोदर त्याच्या ठाकूरवरच आणखी एक खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता. तसेच नागपूर पोलीस स्टेशनकडे 5 घरफोडीचे गुन्हे दाखल होते. तर पाडगाव पोलीस स्टेशनकडे 2 घरफोडीचे गुन्हे दाखल होते. सगळ्यामध्ये तो फरार होता. त्या फरार आरोपीस आमचे DB पथकाचे चिटणीस व इतर अंमलदारांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून त्यास काल अटक करण्यात आलेली आहे. सर, काय प्रकार केला होता तुमच्या या आरोपीमध्ये? त्यानं त्या प्रथमेश संदीप गायकवाड नावाचा युवक होता. त्या युवकाला त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला होता, पण तो त्यामध्ये वाचला. त्याच्यामध्ये हाच मेन आरोपी होता आणि हाच बऱ्याच दिवसापासून फरार होता. तसेच त्याच्यावरती आणखी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता, त्याच्यामध्ये पण फरार होता. तसेच नागपूर पोलीस स्टेशनचे 5 घरफोडीचे गुन्हे दाखल केले होते, त्याच्यामध्ये पण फरार होता. तसेच पडघामध्ये 2 गुन्हे दाखल आहे. सगळ्यामध्ये फरार होता. त्याला ते आज काल आमच्या टीमनं अटक केली आहे. सर, कुठं अटक केल्याने कधी काय नाही? त्याला उल्हासनगर ह्या परिसरातूनच अटक केली आहे. सर, इंस्टाग्राम आयडीच्या आधारे त्याचा तपासात तांत्रिकदृष्ट्या तपास केला गेला आणि त्याच्यामध्ये इंस्टाग्राम आयडीवर त्याने काही क्लू दिले आणि त्याच्या आधारे आपल्या टीमने तपास केला, असं काय आहे का त्याच्यामध्ये? नाही, याच्यामध्ये आम्ही इंस्टा नाही, वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये तो वापरत होता. इंस्टा, फेसबुक वगैरे ह्या सगळ्याच गोष्टीचा तांत्रिकदृष्ट्या तपास केला आम्ही आणि त्या तपासातून निष्फळ होऊन त्याचं लोकेशन काढून त्याचा मोबाईल नंबर काढून त्याला अटक केली. आरोपीला किती दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली? आता 4 दिवसाची पोलीस स्टेशनमध्ये आहे. योग्य गुन्ह्याचा आरोपी आहे. MPD साठी आम्ही त्याला प्रयत्न करणार.